हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर। आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय हे जर लक्षात बसलं तर समोरचा अभ्यास आपल्याला एकदम सोपं जाणार आहे। त्यासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर येण्यासाठी आणि समजण्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला फ्रेंड्स, आता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर फ्रेंड्स बघा, मी लिहून ठेवले आहे आता अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेट म्हणजे काय तर वर्णमाला, जसं मराठीमध्ये अ आ इ ई ज्ञ पर्यंत असते त्याप्रमाणे इंग्लिश मध्ये काय असते मग ए टू झेड आणि ए बी सी डी झेड पर्यंत पूर्ण आपल्याला लिहावी लागते, त्याला म्हणतात मग वर्णमाला। आणि ती वर्णमाला मग आपल्याला म्हणजे याच्या प्रमाणे क्रमाक्रमाने म्हणजे सर्वात अगोदर कोणते शब्द येणार ते बघायचे आणि लिहायचे। तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी मी काय केले, एक्झाम्पल दिलेले आणि त्या एक्झाम्पलच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही कोणतेही स्पेलिंग घेऊ शकता, कोणतीही स्पेलिंग तुम्हाला येऊ शकते। तर मग ते फक्त आता कसं लिहायचं हे आपल्याला बघायचंय। आता एक्झाम्पल म्हणून मी काही शब्द दिले तर जसे डी ओ जी डॉग, सी ए टी कॅट, आर ओ एस ई रोज, एम ए एन मॅन। आता हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत, पण आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की सगळ्यात अगोदर एबीसीडी मध्ये, त्यासाठी मी चार्ट तयार केलाय अल्फाबेटिकल ऑर्डर साठी। ही एबीसीडी आपली झेड पर्यंत आहे, पण मग यामध्ये सगळ्यात अगोदर ए वरचा शब्द आहे का हे आपल्याला बघायचं आहे। ए वरचा शब्द नाही, नंतर समोर जायचं बी, बी वरचा शब्द सुरू होणार, बी पासून शब्द सुरू होणार हा शब्द आहे त्याच्यामध्ये नाहीये। नंतर सी नाही, सी आहे, सॉरी सी आहे म्हणजे तिसऱ्या नंबरला म्हणजे एबीसीडी मध्ये पहिलं अक्षर आपल्याला सापडलं सी। ह्या लाईन मधलं, ह्या एका लाईन मधलं सी सापडल्यामुळे आपल्याला त्याचं पहिलं आन्सर येणार आहे सी ए टी कॅट, म्हणजे एका नंबरला येणार आहे। म्हणजे एबीसीडी मधले यापैकी डी सी आर एम पहिला वर्ड पैकी एबीसीडी मध्ये अल्फाबेट मध्ये सुरुवातीला कोणता शब्द येणार आहे हे बघायचंय। म्हणजे सुरुवातीला ह्यापैकी आपल्याला शब्द भेटला सी, सी नंतर आता एबीसी डी लगेच सापडतो, सी च्या नंतर लगेच डी येते, मग डी त्याला आपल्याला कोणत्या नंबरला येणार आहे डॉग, डी ओ जी डॉग म्हणजे कॅट। हे बघा सी एक नंबरला आलं, हे 2 नंबरला आलं, आता 3 नंबरला आर येते की एम येते हे बघायचे। मग आपण आपल्या याच्यामध्ये एबीसीडी म्हणू शकतो किंवा मग आपण आर आणि एम याच्यामध्ये बघू शकतो, म्हणजे आर अगोदर तर एम अगोदर तर आपल्याला एबीसीडी मध्ये बघायचं आहे। तर बघा आपल्याला भेटला अगोदर एम भेटलेले, म्हणजे अगोदर आपल्याला मॅन शब्द लिहावा लागेल, मग मॅन एम ए एन मॅन हे भेटलं आपल्याला 3 नंबरला। आणि शेवटचा राहिलेला शब्द मग आर आहे, बघा एमच्या नंतर आर आलेला आहे, म्हणून मला शेवटला आपल्याला लिहावं लागणार आहे आर ओ एस ई रोज, हे 4 नंबरला आलेले। बघा सुरुवातीला काय हे शब्द कोणता होता, हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 आपण एका सिरियल नंबरने लावलं होतं। पण आपल्याला अल्फाबेटिकल मध्ये लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सी एबीसीडी मध्ये सी शब्द भेटला, म्हणून आपण अगोदर म्हणजे जो 2 नंबरला होता तो आपल्याला 1 नंबरला करावा लागला। आणि डी एक नंबरला होता, पण तो आपल्याला सी च्या नंतर डी येते म्हणून तो 2 नंबरला गेलेला आहे। तर आता समोरचा शब्द बघण्यासाठी बघा याचा आन्सर आता आपल्याला पूर्ण भेटलेला आहे, म्हणजे सी डी एम आर। आता त्याच्यानंतर शब्द लाईन आपली सन अँड पॉट आणि काइट, हे सुद्धा वेगवेगळे शब्द आहेत। आता याच्यामध्ये एबीसीडी अल्फाबेट मध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला अँडच भेटणार, कारण पहिलाच अल्फाबेट ए, म्हणून आपल्याला ए किती नंबरला घ्यावं लागणार आहे, मग फर्स्ट नंबरला ए घ्यावं लागणार आहे, म्हणजे अँड शब्द घेतलेला आहे आपण। आता ए नंतर एस येतं अगोदर, टी येतं का के येतं ते बघायचं। ए च्या नंतर कोणता शब्द येतो आपला तर बघून घ्या। आता एबीसीडी आपली लिहिलेली आहे आपण, मग एस पी आणि के हे तर लिहिलंय आपण, मग आता एस पी के मधलं कोणता शब्द अगोदर येणार आहे के येणार आहे, म्हणजे आपल्याला हा काइट शब्द अगोदर घ्यावा लागणार आहे, के आय टी ई काइट झालं। आता राहिले आपले सन आणि पॉट। सन मग आता एस अगोदर येतं का पी अगोदर ते आपल्याला अगोदर बघायचंय। तर मग बघा आपण बघत गेलो, मग आपल्याला पी सापडला अगोदर, म्हणजे आपल्याला कोणता शब्द घ्यावा लागणार आहे मग इथं पॉट। आणि उरलेला सगळ्यात शेवटीच येणार आहे, कारण त्याच्यानंतर शब्दच नाहीत ना, शब्द संपले, म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला घ्यावं लागणार आहे सन। हे झालं आपलं आन्सर। आता त्यानंतर आपल्याला समोरचं एक एक्झाम्पल बघायचंय। बघा हे सगळं तुम्हाला हे थोडंसं दुसरं मार्कर चेंज करायला मी इथं हे होईल, घोळ होईल म्हणून दिसत नसेल क्लिअर म्हणून। आता बघा एम ए एन मॅन आणि मग आणि मून। आता बघा मी तुम्हाला किती वेळेचं काय सांगते की पहिला शब्द बघा आणि पहिला शब्द बघा, पण हे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत। प्रत्येकाची अल्फाबेट
म्हणजे सुरुवातीचा शब्द वेगवेगळा आहे, त्यासाठी आपण पहिला शब्द बघायचा असं सांगितले। पण आता ह्यामध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये ह्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, आपण प्रत्येक पहिल्या शब्दाला यम 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 आलेलं आहे, म्हणजे एकाच अल्फाबेटिक पासून सुरुवात होणारा शब्द आलेला आहे। काय झालेले एकाच अल्फाबेटिक, पण आता इथे गोंधळ होईल। आता कसं करायचं, याचं पण सोल्युशन आहे, खूप सोपं आहे। आता यम 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 म्हणजे याला आपण काय करून घ्यायचं की हे सेम आहेत म्हणून आपण थोडंसं याला थोडंसं साईडला ठेवून देऊ, म्हणजे यमचा प्रश्न मिटला, यमला बघायचं नाही। आता 2 नंबरचं बघायचं, मग 2 नंबरचं काय, मग ए ए यू ओ आहे की नाही। मग आता यामध्ये काय आलेलं आहे, मग ए आणि ए, कारण एबीसीडी अल्फाबेट मध्ये पहिला शब्द जर समान असेल तर मग आपल्याला दुसऱ्या शब्दाकडे वळावं लागते, दुसऱ्या अल्फाबेटकडे वळावं लागतं, दुसरा अल्फाबेट आपल्याला बघावं लागणार आहे। मग आता दुसऱ्या अल्फाबेट मध्ये सुद्धा एच येतं, हे सुद्धा मान्य आहे, कारण ए ए ए 2 वेळेस आलेले येतात। आता पुन्हा इथं कन्फ्युजन होईल, ए ए 2 असेल, इथं तर यू आणि ओ आलेले, पण इथं यू ए ए 2 वेळेस आलेले, तर मग ह्यापैकी ह्या ए ला आपण थोडंसं साईडला ठेवू। आता राहिलं एन आणि टी। आता एन आणि टी मध्ये पहिल्या अल्फाबेट मध्ये 2 जर समान आले तर मग आपण तिसऱ्या अल्फाबेटिकल कडे वळायचं आहे। तर मग आता तिसरा अल्फाबेट आलाय आपला एन आणि टी, मग एन अगोदर येतं तर टी अगोदर येतं हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा एबीसीडी मध्ये एन अगोदर सापडलं, म्हणजे आपल्याला शब्द